मला सुरुवातीला जायचंय जेव्हा माननीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी 95 मध्ये गरीब लोकांना मोफत घर म्हणून SRA सुरू केली आणि त्याचं जे पहिलं प्रोजेक्ट होतं गौरी शंकरवाडी, हं. त्याचे तुम्ही आर्किटेक्ट होता. खरं आहे. म्हणजे ह्याची जेव्हा जी सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या पहिल्या प्रोजेक्टला तुम्ही आर्किटेक्ट होता. आज तिथपासून हा प्रवास सुरू झालाय. आज एवढे वर्ष आपण बघतोय, झोपडपट्ट्या जिकडे कमी होऊन लोकांना घरं मिळायला पाहिजे होती, त्या झोपडपट्ट्या एक 10 पटीने वाढल्या आहेत. आणि त्याचा मी साक्षीदार आहे. हां, तुम्ही, मी आणि प्रत्येक मुंबईकर आज जर तुम्ही कुठल्याही टॉवरमध्ये घर घेतलं, तर तुम्हाला खालती बघितल्यावर आयदर समुद्र दिसतो किंवा समुद्रासारख्या पसरलेल्या झोपडपट्ट्या दिसतात. खरं आहे. तर हे जे आहे, की हे मग जसं म्हणतात सोल्युशन नाही झालं. SRA हॅज नॉट अ सोल्युशन. SRA हा प्रॉब्लेम क्रिएट झालाय आपल्यासाठी. त्याच्याबद्दल जरा तुमच्या ह्या सांगा? प्रश्नांमध्ये मला 2-3 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. त्यातला हं, एक प्रश्न म्हणजे पहिला झोपडपट्टीचा प्रोजेक्ट जो सुरू झाला, त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा आणि नक्की आज ती 5 वर्ष आणि आताची 25 वर्ष, हं. 30 वर्षामध्ये नक्की हा झोपडपट्टी, हा जो प्रश्न जो एक डोक्यात ठेवून करायचा होता, तो स्टॉप झाला का? ते थांबलं का? हं, की ते वाढतच का राहिलं? हं. खरं म्हणजे हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. हां, की का जर हं, तेवढ्याच झोपडपट्ट्यांना घरं मिळून ते संपायला पाहिजे होत्या. हं. आज त्या तर तशाच आहेत. 10 पटीने वाढल्या आहेत. ह्याच्या पाठीमागचे अ, जे गोष्टी आहेत त्या या पद्धतीच्या, की 1995 ला गौरीशंकर वाडी झोपडपट्टी जी होती, हं. त्याचे 7 प्लॉट होते म्हाडाचे आणि त्याच्यावरती स्लम होतं. आणि त्या स्लॅब प्लॉटचं स्लमवरती झोपडपट्ट्यांचं निर्मूलन कसं करायचं, ह्याचं प्लॅनिंग आणि आखणी मी करत होतो त्यावेळेला, मदत करत होतो. आणि त्याच्या अगोदर, स्लमच्या अगोदर SRD नावाचा प्रकार होता, जो महापालिकेच्या अखत्यारीत होता आणि विटीला SRD SRD फुल स्लम फॉर्म स्लम रिडेव्हलपमेंट अथॉरिटी. डिपार्टमेंट. SRD डिपार्टमेंट हां. स्लम झवेरी डिपार्टमेंट. नावाचा त्याचे एक डेप्युटी चीफ इंजिनियर होते आणि क्रॉफर्ड मार्केटला ते ऑफिस होतं हं. आणि ते SRDच्या माध्यमातून ती कामं करत होते आणि त्याचं SRDचं नंतर ते SRA झालं आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि बाळासाहेबांनी आश्वासन दिलं होतं, की मी मुंबईतल्या समूळ झोपडपट्ट्या आपण थांबवू आणि गरिबांना मोफत आणि चांगली घरं आपण देऊ. आणि तो एक स्तुत्याचा उपक्रम होता, त्याबद्दल वाद नाही. मला त्याचा पहिला शरीक होण्याचा मान मिळाला. हं. मी हे काम करण्याला ज्यावेळी उतरलो तिथं, त्याचे अप्रूव्हल बेसिक वगैरे केलं. खैरे त्यावेळेला हाऊसिंग मिनिस्टर होते हं. आणि मी तो प्रोजेक्टचं बेसिक अप्रूव्हल केल्यानंतर 1 का 2 दिवस अगोदरच मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते आणि घाटकोपर ईस्टला त्याचा एक मोठा कार्यक्रम झाला. जोशी सर त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून उपस्थित होते. इतर मंत्रिमंडळ, खैरे आणि इतर मंत्रिमंडळ उपस्थित होतं आणि तिकडचे एक एक शाखा प्रमुख होते आणि आम्ही मिळून तो प्रोजेक्ट केला. त्याचं मी ओपनिंग आम्ही केलं आणि माझा त्यावेळेला तिथे जाहीर सत्कार केला हं. आणि हा पहिला प्रोजेक्ट आपला तिथे मार्गी लागला. आणि असं वाटलं की आता स्लमचं निर्मूलन चांगल्या रीतीने आपण करू. किती स्लमवाल्यांना आणि किती घरं म्हणजे काही लक्षात आहे का आकडे थोडेफार? सर्वसाधारण मला वाटतं एक माझ्या ते एकदम एक्झॅक्ट आकडा आता लक्षात नाही आहे, कारण त्याला 30 वर्ष झाली. पण अप्रॉक्सिमेटली मी असं म्हणेन की एक 7 प्लॉट होते, 300-400 घरं होती ती. अच्छा. हं. आणि हे आम्ही करायला सुरुवात केलं, ते वर्किंग सुरू झालं. वर्किंग सुरू झालं, ते पुढे जायला लागलं आणि त्याच्यानंतर तिथेच काहीतरी पहिला असा प्रश्न आला, की ऑनेस्टली हे बनवलं सगळं प्रोजेक्ट आणि तयार केलं, घेऊन गेलं आणि कोणीतरी त्याच्यावरती कब्जा करायचा प्रयत्न केला, त्याच वेळेला, त्या प्रोजेक्ट्सवरती. आणि बाळासाहेब ठाकरे असताना हां, त्या प्रोजेक्टवर कोणीतरी कब्जा करायचा करायचा प्रयत्न प्रयत्न केला. केला. अच्छा. तो तिकडचाच एक नोटेड हे होता, डेव्हलपर होता. मला आता त्याचं नाव नाही घ्यायचंय. तर मी त्यांना सांगितलं, की खूप मी वर्ष केलेलं. झाली नाव घेऊ शकतात. मी मी म्हटलं, की मी ह्या लोकांसाठी काम केलं, वर्किंग केलं, प्रोजेक्ट
म्हाडामधनं ते 7 प्लॉट मी रिलीज केलेत. हम्म. तर मैंने बोला तुमको क्या चाहिए उसका मैं तुमको देता हूँ. म्हटलं मुझे कुछ नहीं चाहिए. मी त्याच्याकडनं एक नवा पैशाची कोणाकडनं फी पण घेतली नाही आणि मी शांतपणे ते काम पुढे घेऊन गेले. मी मी बाजूला गेलो. म्हणजे तुम्ही ते एवढं सगळं काम करून मला म्हाडामधून एक ते project नवीन काढून पैशाची फी पण मला मी न घेतली घेता नाही. न घेता बाहेर मी आलात. बाहेर आलो मी तिकडनं. म्हणजे पहिल्याच प्रोजेक्ट पासून हे सुरुवात झाली सुरुवात बिल्डर झाली. लोकांचं. या दादागिरी आणि दा- त्याला असं कदाचित असेल ते दिसून आलं की कुठचाही मुंबईमध्ये याच्या अगोदरच्या काळामध्ये प्रोजेक्ट करायचा असेल, ती लँड जी आहे ती एखाद्या व्यक्तीची आहे. त्याच्याकडनं तुम्ही परचेस करताना तुम्हाला त्याला पैसे द्यायचे आहेत अथवा कॉर्पोरेशन्स असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा कलेक्टर असेल किंवा काय असेल आणि कोणाची तरी तिकडे असलेली त्याच्यावरती कंट्रोल असेल आणि ती कुठच्या तरी अनुषंगाने. पण इझी लँड्स काही कुठे होत नव्हत्या. इथे दिसून आलं की आम्हाला ही लँडसाठी पैसे न खर्च करता डायरेक्ट लँड हातात मिळते आहे आणि एवढ्या लोकांना हे घर बांधून दिलं तर एवढी लँड मला विकायला मिळते. मग तर माझा फक्त कन्स्ट्रक्शनचा खर्चच आहे. त्या लोकांना मी बांधून दिलं आणि उरलेल्या जागेवरती मी गेलो. ह्याचं गणित असं होतं म्हणजे आजच्या घडीला मी पहिलं पुढे देतो की वरळी बिरळीमध्ये मी कामं करतो. मी आज केलं कन्स्ट्रक्शन कॉस्ट काय असेल 3,000 4,000 पर स्क्वेअर फीट. लँड फ्री प्रीमियम गेलं तरी काही नाही फुकट आहे ना कन्स्ट्रक्शन. हे प्रीमियम केले तर 5,000 होईल. 5,000 पर स्क्वेअर. किती काही केलं तरी सोन्याचा मुलामा चढवला तर 8,000 होईल. मस्करीत सांगायचं पण सर्वसाधारण आपण म्हणतो की 4,000-1,000च्या आसपास खर्च होईल. पण ज्या वेळेला तुम्ही 50% ती कन्स्ट्रक्शन जे आहे ते त्या स्लमच्या लोकांना बांधलं आणि 50% विकायला मिळालं तर आपण असं गृहीत धरूया की त्यांना 50%ला तुम्हाला 10 करोड रुपये लागलेत. तर तेवढं तुम्हाला विकायला मिळतं म्हणून तुमच्या कमाईचे 15 करोड मिळतील. तर एकंदरीत खर्च झाला तुमचा 25 कोटी. पण तुम्हाला त्याचा जो खर्च जो वजा करता तुम्ही बघितलं तर 4 आणि 4 8,000चा खर्च झाला दोन्ही मिळून आणि तुम्हाला 60,000 रुपये ते 1,00,000 रुपये रेट मिळतो पर स्क्वेअर फीटचा. एवढा रेट आणि एवढं प्रॉफिट तुम्हाला फार्मास्युटिकल कंपनीमध्ये पण मिळत नाही. नाही मिळत. इथे तुम्हाला 200-300% तर किती टक्के आहे बघा. आणि नंतर ह्याच्यावरती लक्ष आलं एक ठराविक लोकांचं की प्रोजेक्टच्या माध्यमातून अशा प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण लोकांना काय द्यायचं घर ही झाली दुय्यम गोष्ट. मी काय करू शकतो हा झाला महत्वाचा स्वतःचा प्रश्न.